नवीन घरात शिफ्ट झालो आणि रमलो सुद्धा. पण या अगोदर आम्ही कुठे राहत होतो ना, चला ते पाहूया. हा एक 1 बीएचके फ्लॅट आहे, ज्यात एंट्री करताच समोर हॉल दिसतो आणि हॉलला एक अटॅच बाल्कनी सुद्धा आहे. या घरात एवढी शांतता होती ना, अजिबात गडबड नाही, गोंधळ नाही, कसलाही आवाज नाही. सकाळी खूप छान सूर्यप्रकाश यायचा, दिवसभर उजेड असायचा घरामध्ये. त्यात मुंबईसारख्या ठिकाणी मनासारखं घर मिळणं म्हणजे एखादा वर्ल्ड कप जिंकल्यासारखंच फिलिंग आहे. आणि हा एक कॉर्नर होता, जिकडे माझं देवघर असायचं. खरं तर मला हॉलमध्ये देवघर खूप आवडतं, कारण खूप छान प्रसन्न वाइब देऊन जातं हॉलमध्ये. त्यानंतर हा पॅसेज होता, जिकडे टॉयलेट, बाथरूम आणि वॉश बेसिन होतं. लेफ्टला गेल्यानंतर हा किचन स्टार्ट होतो. किचनमध्ये 2 किचन काउंटर्स होते, जे की सगळं सामान व्यवस्थित ठेवायला सफिशियंट होते. याला सुद्धा एक अटॅच ड्राय बाल्कनी होती, जिकडे माझं वॉशिंग मशीन असायचं. पण मागच्या 3-4 महिन्यांपासून तेही किचनच्या मध्येच होतं, कारण तिकडे एक उंदीर जरा त्रास देत होता. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक छानपैकी बेडरूम येतं, ज्याचा एरिया खूप स्पेशियस आहे आणि इकडे सुद्धा बाल्कनी आहे. म्हणजे जिकडे मुंबईसारख्या ठिकाणी एक बाल्कनी मिळणं मुश्किल असतं, तिथे माझ्या घराला 3-3 बाल्कनीज होत्या. तेच खरं रिझन आहे, की मला हे घर खूप जास्त आवडायचं आणि या अँटिक लिफ्टशिवाय तर मुंबईत राहतोय ही फिलिंगच येत नाही. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा.